अत्यंत भक्तिमय, भगवामय आणि मंगलमय वातावरण, फुलांचा वर्षाव आणि ढोल ताशांच्या निनादामध्ये चौकाचौकात होणारे स्वागत, फटाक्यांचे तुफान, आतषबाजी आणि जय सियारामचा गगनभेदी नारा. अशा उत्साहाच्या आणि भक्तिभावाच्या वातावरणात तब्बल 5 लाखहून अधिक पिंपरी चिंचवडकर रामभक्तांनी सहभागी होत महाराष्ट्रातील सर्वात मोठी रथ यात्रा यशस्वी केली. राम जन्मभूमी अयोध्येतील श्रीराम मंदिर राष्ट्रार्पण व मूर्ती प्राण प्रतिष्ठा निमित्त पिंपरी चिंचवडमध्ये हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने रविवारी सायंकाळी भव्य रथ यात्रा आयोजित केली होती. त्याला राम भक्त हिंदू बांधवांनी प्रचंड प्रतिसाद दिला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जन्मभूमी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे राष्ट्रार्पण आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. त्यासाठी देशभरामध्ये उत्साहाचे आणि आनंदाचं वातावरण होतं. पिंपरी चिंचवडमध्येही गेल्या 7 दिवसांपासून आमदार लांडगे यांनी विविध धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन केलंय. निगडी येथील भक्तिशक्ती चौक येथून रथ यात्रेला सुरुवात झाली. हजारो दुचाकी व 4 चाकी 4 विजय रथ, राम मंदिर प्रतिकृती, मर्दानी खेळ, डीजे, ढोल पथक, झांज पथक, श्रीराम जिवंत देखावा, गंगा आरती, सनई चौघडे, महाबली, हनुमान कलश यात्रा, आतषबाजी यांसह हिंदू धर्माबाबत जनजागृती करण्यासाठी विविध देखावे सादर करण्यात आले.